भंडाऱ्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची एकाच प्रभागामध्ये पती पत्नीला उमेदवारी, दोघांचीही प्रचारामध्ये आघाडी। नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये पती पत्नींचा डोर टू डोर प्रचार। वर्ध्यामधील काँग्रेस उमेदवार सुधीर पांगुळ यांच्या प्रचारामध्ये व्यंगचित्र सध्या बोलकी ठरतायत। उमेदवारांना केला पोस्टरमधून व्यंगचित्रांचा वापर। शहरामधल्या विविध समस्यांकडे व्यंगचित्रांमधून लक्ष वेधून घेतलंय। बीडमध्ये नगरपालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी जिल्ह्यामधील 6 ठिकाणचे आठवडी बाजार बंद राहतील। अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांचे आदेश। राज ठाकरेंच्या भूमिकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचा पाठिंबा। झाडांसाठी वेळ पडली तर रस्त्यावरती उतरू, अरविंद सावंत यांचा इशारा। तर झाडं तोडण्याचं कारस्थान नेमकं कुणासाठी सुरू आहे, सावंतांचा सवाल। विरार डहाणू मार्गावरती धावणार 15 डब्यांची लोकल, तर नव्या वेळापत्रकामध्ये पश्चिम रेल्वेवरती एसी लोकलच्या फेऱ्या देखील वाढवल्या जाणार आहेत। उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधल्या 17 वर्षाच्या आदित्य कुमार यानं तयार केला सोफी नावाचा एआय शिक्षक रोबोट। हा अत्याधुनिक रोबोट विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयानुसार शिकवतो। ग्रामीण भागामधल्या एका विद्यार्थ्यानं विकसित केलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचं देशभरातून कौतुक होत आहे। जपानमध्ये तंत्रज्ञानाचा आविष्कार, चक्क मानवी वॉशिंग मशीनची निर्मिती करण्यात आली आहे। मशीन विकत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये। मशीनचा अनोखा व्हिडिओ देखील समोर आलाय। श्रीलंकेमध्ये चक्रीवादळाचा कहर, 80 जणांचा मृत्यू। पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता। भारतानं ऑपरेशन सागर बंधूंच्या माध्यमातून मदतीचा पहिला टप्पाही पाठवलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।